आणि यामधून एक स्वतःला एक इंडिपेंडन्सी म्हणतो आपण, एक आर्थिक स्वातंत्र्य, स्वतःचे पैसे स्वतःच्या सहीने काढण्याचा अधिकार मिळाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने 1500 रुपये म्हणजे तसं आपण बघायला गेलं तर मोठी रक्कम नाही, पण 1500 एकत्र केले की ती मोठी रक्कम होती. आणि त्यामुळे एक त्यांचा सन्मान पण वाढला, कुटुंबात वाढला, समाजामध्ये देखील आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान वाढला. आणि त्यांनी देखील त्या पैशाचा म्हणजे मला अनेक महिला भगिनी जेव्हा भेटतात तेव्हा मी आपुलकीने विचारतो, काय ते योजनेचं पैसे मिळतात, काय करतात. एका आमच्या बहिणीने सांगितलं, माझ्या मुलांची फी भरली, माझं पायाचं ऑपरेशन बरेच दिवसापासून करू 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 पायाचं ऑपरेशन केलं. एक महिला मला भेटली, ती म्हणाली आम्ही 7-8 लोकांनी एकत्र येऊन एक पूजेचं सामानाचा व्यवसाय केला. एकाने तर लाडकी बहीण चा स्टॉल काढला वडापावचा, 1200 रुपये दिवसाचा त्याचा व्यवसाय होऊ लागला. अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. गणपतीच्या वेळेस एक आमची लाडकी बहीण आली, म्हणाले 3000 रुपये मला मिळाले, 3000 रुपयामध्ये ते आरतीचं सामान घेतलं. काय केलं? 10,000त विकलं. त्यामुळे हे समाधान आहे की, आणि महिला खरंच मी सांगतो त्यागाचं प्रतीक तर आहेतच, आणि ते दिलेला जो काही त्यांच्याकडे आलेला पैसा त्याचं योग्य नियोजन करणं कसं करायचं ते आमच्या लाडक्या बहिणींकडून. म्हणजे मुंबईच्या शहराच्या दृष्टीने तुम्ही सांगितलं की मेट्रोचं जाळं असेल किंवा नवीन हा प्रकल्प असेल जोडणारा जो फ्रीवेला, पण मुंबईतला दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तेही खातं तुम्हीच सांभाळताय. परवडणारी घरं मुंबईमध्ये मिळत नाही, विशेषतः अलीकडच्या काळामध्ये. तर आता दक्षिण मुंबईत वगैरे तर छोटी घरं बांधतच नाही कोणी. तर अशा परिस्थितीमध्ये जो हाऊसिंग स्टॉक उपलब्ध व्हायला पाहिजे, कारण चाळीचे अनेक वर्ष पुनर्विकासाचे प्रकल्प रखडलेत, तर त्या संदर्भात मागच्या वर्षभरात असे कुठले मोठे निर्णय घेतले की ज्याच्यामुळे घरं उपलब्ध होतील? खरं म्हणजे बघा, मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस देवेंद्रजी आणि आम्ही दोघं होतो. मुंबईचं पहिलं आम्ही ठरवलं की मुंबईमध्ये खड्डेमुक्त मुंबई करायची, आणि 2 फेजमध्ये आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला, जो अगोदर व्हायला पाहिजे होता. सिवरेज ट्रीटमेंट प्लांटच नव्हतं, प्रदूषित पाणी सगळं समुद्रात सोडलं जात होतं. आता ते 7 सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्टला पाणी जाईल. मेट्रोची सगळी कामं आम्ही मार्गी लावली. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला, वैद्यकीय सुविधा सुधारवल्या, डीप क्लीन ड्राईव्ह सारखा आम्ही नवीन एक उपक्रम सुरू केला. मुख्यमंत्री मी स्वतः जायचो, आणि त्यामुळे देखील प्रदूषण कमी करण्यासाठी जे जे काही करायचं ते आम्ही त्याला प्राधान्य दिलं. जे प्रकल्प थांबले होते त्याला आम्ही चालना दिली. मुंबई सारखी पाहिजे. आता बघा ना, वरती जा तुम्ही, कोस्टलच्या वरून जेव्हा जातो आपण तर परदेशात आल्यासारखं वाटतं, रस्त्यावर वाटतं की नाही. त्यामुळे अटल सेतू आहे, कोस्टल रोड आहे, मेट्रो आहे, कारशेड आहे, ऑरेंज गेट आहे, सगळे जे काही प्रकल्प होत आहेत. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मोठा सेंट्रल पार्क करतोय की आपलं महालक्ष्मी रेसकोर्स 125 एकर जागा आम्ही घेतली त्यांच्याकडून, आणि रेसकोर्सची 125 एकर जागा घेतली सेंट्रल पार्क साठी. आणि आता जो कोस्टलच्या बाजूनी प्रमोनॉडचा पूर्ण एरिया जो जागा आहे ती 170 एकर, म्हणजे 300 एकरचा मोठा सेंट्रल पार्क मुंबईमध्ये, मोठा ऑक्सिजन पार्क. हे कुणाला माहीत नाही आहे, ते आम्ही करतोय, अंडरपासने त्याला जोडतोय. त्यामुळे हे जे काही उद्यानांना आम्ही प्राधान्य दिलं. आणि त्यानंतर तुम्ही जे म्हणालात की सगळ्यात महत्त्वाचं घरांचा विषय, खरं म्हणजे अनेक प्रकल्प आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा अनेक प्रकल्प रखडलेले, वर्षानुवर्ष रखडलेले. ती लोक कुठं गेली माहीतच नाही. कोणी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकडे, वांगणीकडे गेले, इकडे वसई विरार, नालासोपाराला गेले.
त्यांचा घराचा पत्ता नाही, तसंच रखडलेला प्रकल्प आहे. आणि मग आम्ही ठरवलं की घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि मग त्यासाठी आम्ही क्लस्टर योजना जी आहे, जी आम्ही ठाण्यामध्ये राबवली. ठाण्यामध्ये तुम्ही ठाण्यामध्ये राहता, ठाण्यामध्ये वाघई स्टेटमध्ये आता 5 इमारती 25-25, 30-30 मजल्याच्या उभ्या राहिल्यात क्लस्टरमधून. मग तेच क्लस्टर आम्ही मुंबईमध्ये आणलं. ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना प्राधान्य दिलं, जे रखडलेले प्रकल्प आम्ही टेकओव्हर केले. आणि मग ते जेवीमध्ये फक्त आता डेव्हलपरनी सोडून गेले 20-20, 25-25 वर्ष एक इमारत बांधली आणि सोडून गेले. रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपरचं 17,000 घरांचा प्रकल्प, एकही रुपया भाडं नाही. मी स्वतः मुख्यमंत्री असताना 160 कोटी रुपयाचे चेक भाड्याच्या रूपाने त्यांना दिले. त्यांच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले. त्यांना वाटलंच नव्हतं की आम्हाला भाडं कधी मिळेल, घर कधी होईल आणि कोण प्रकल्प करतोय. SRA आणि MMRDA. आम्ही आता जी प्राधिकरणं आहेत म्हणजे MMRDA आहे, सिडको आहे, MIDC आहे, MSRDC आहे, महाप्रीत आहे, BMC आहे, या सगळ्यांना घेतोय आणि जॉईंट व्हेंचर म्हाडा SRA बरोबर जॉईंट व्हेंचर करतोय. ठाण्यातला प्रकल्प ठाणे महापालिका आणि सिडको मिळून करते. त्यामुळे आता जे SRA जे आहेत रखडलेले, एक SRA प्रकल्प केला किंवा स्टँड अलोन बिल्डिंग आपण उभी केली, ओपन स्पेस मिळणार नाही, गार्डन मिळणार नाही, तुम्हाला ओपन ग्राउंड मिळणार नाही, आरोग्याच्या सुविधा मिळणार नाहीत, पार्किंग मिळणार नाही, क्लब हाऊस मिळणार नाही. हे कसं मिळेल तर क्लस्टरमध्ये मिळेल. मग आम्ही मोठा एकर 20 एकर 25 एकर 50 एकरचं क्लस्टर करतोय. त्याच्यामध्ये डेव्हलप सिटी, एक मोठं नवीन शहर जसं आपण म्हणतो, म्हणजे छोटी छोटी सिटी विदिन डेव्हलप सिटी. मग तिथे ग्राउंड आहे, गार्डन आहे, आरोग्य सुविधा आहे, शाळा आहे, सगळं आहे. हे आम्ही करतोय आणि 17,000 घरांचा प्रकल्प आपण रमाबाई आंबेडकर नगरचा कार्यान्वित केलं. काम सुरू झालंय. मुंबईमध्ये आणखी असे क्लस्टर सुरू होत आहेत. त्यामुळे मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचं आमचं स्वप्न जे आहे ते आम्ही पुढे नेतोय. जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देण्याचं. सिमेंट रोडचं मला वाटतं मुंबईत तुम्ही ठरवलं होतं, पण ते अजून पूर्णत्वास गेलेलं नाही आहे. पूर्णत्वास म्हणजे कामं सुरू आहेत ना. पहिला टप्पा जवळपास कंप्लीट होतोय. दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू आहे. तशी काय डेडलाईन तुम्ही पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये बिलकुल कंप्लीट मुंबईतले सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे. थोडं पुढे गेलो पण थोडंसं मागे येतो. आउट ऑफ क्युरिओसिटी विचारतो, तुम्ही जेव्हा लाडकी बहीण योजनेचं प्रपोजल दिलं होतं, असं म्हणतात की दोन्ही उपमुख्यमंत्री फारसे अनुकूल नव्हते, त्यातल्यात वित्तमंत्री. हे बघा, आम्ही टीम म्हणून काम केलं. उगाच तुम्ही आमच्यामध्ये काय भांडणं लावायला सांगू. आम्ही टीम म्हणून काम केलं. मला आणि शेवटी बघा, मुख्यमंत्री असतो तो लीड करतोच ना. नाही, पण कसं वित्तमंत्र्यांनी आमचे दोन्ही सहकारी होते आणि आमची टीम म्हणून काम केलं आम्ही. बघा, मुख्यमंत्री, डेप्युटी उपमुख्यमंत्री असं कधी समजलो नाही. आम्ही 3 शिफ्टमध्ये काम केलंय 24/7. त्यामुळे ज्या वेगाने आम्ही काम केलं, तुम्ही बघा ना, किती कामं केली, किती प्रकल्प केले, किती लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. लाडकी बहीण तर केलीच, लेक लाडकी लखपती केली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, ST मध्ये 50% सवलत दिली, शेतकरी सन्मान योजना केली, पीक विमा योजना केली, वयोश्री योजना केली, किती योजना केल्या आम्ही. हे तुम्हाला तुम्ही पकडली होती त्यावेळेला, दिसलं होतं. आता ते काय, मी कसं आहे, मुलगा माझा खासदार आहे, तो डॉक्टर आहे श्रीकांत शिंदे. मी डॉक्टर नसलो तरी नस पण पकडतो आणि ऑपरेशन पण करतो. मला एक सांग, हे DCM डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि CM हे कॉमन मॅन, हे तुमचं स्वतःच आहे का तुम्हाला असं कुठून फीडबॅक वगैरे? अरे बाबा, मला लोक म्हणायचे CM म्हणजे चीफ मिनिस्टर. मी बोललो CM म्हणजे कॉमन मॅन म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे का?
मग आता DCM झाल्यावर लोक डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय प्रॉब्लेम आहे? शेवटी आपला सामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. इथं आता देशपांडे साहेब आहेत, ते मला बऱ्याच वर्षापासून ओळखतात. काय बदल आहे माझ्यामध्ये? मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही असाच होतो ना, मुख्यमंत्री झाल्यावर पण आणि आताही. काय आहे का तेवढीच लोक येतात ना, आणि शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय मी म्हणजे भेटूनच जातो. या सगळ्या योजना निवडणुकीच्या आधी सुरू केल्या, सातत्याने कसं होतं की काही योजना बंद केल्या, मग त्याच्यावरून त्याला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न होतो. तर खरंच कसं काही योजना बंद करण्याची वेळ आली आहे सरकारवर? बघा, बिलकुल नाही. ज्या योजना आहेत त्या योजना सुरू आहेत, त्या योजना सुरू राहतील. ठीक आहे, आर्थिक जे काही बघा, कधी कधी काटकसर आपलं कुटुंब चालवताना पण आमच्या लाडक्या बहिणी करतात ना, हे तर सरकार आहे. आता हे ताळमेळ तर बसवायलाच लागेल ना. त्यामुळे जे काय आम्ही बोललोय आणि ज्या काही योजना आम्ही सुरू केल्या, आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आहे, समजलं की नाही? सगळ्यात मोठ्या आश्वासनाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे, ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची. बिलकुल करणार आम्ही. आमचा शब्द आहे, शब्द आहे तो आम्ही पाळणार, बिलकुल पाळणार. आणि त्याची बैठक झाली आमची. जे आम्ही बोललोय, शेतकरी हा आमचा अन्नदाता आहे. शेतकरी बळीराजा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि आपल्या सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा, लाडक्या बहिणींचा हक्क आहे. हे लोकांचे पैसे आहेत. तुम्ही आता म्हणाल की बैठक झाली ती कर्जमाफी संदर्भात झाली ना, आमची चर्चा झाली. आणि त्याला काही डेडलाईन वगैरे असं तुम्ही आता ती कमिटी आहे, कमिटी त्याच्यावर कसं ताळमेळ करायचं, कसं काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी होतीलच ना. पण आम्ही जे बोललेलो आहे ते आम्ही करणारच. एकीकडे पैसे नाहीत, निधी नाही, ह्याच्याबद्दलची चर्चा विरोधक करतात, तज्ज्ञही करतात, पण तरी शक्तीपीठासाठी तुमचा बराच आग्रह दिसतोय. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला करायच्या, अशा काय करायच्यात आणि यासाठी निधी? मी मगाशीच सांगितलं, 10 लाख कोटीचे प्रोजेक्ट सुरू आहेत, प्रकल्प सुरू आहेत. आणि जिथे ज्या कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या राज्यामध्ये, ज्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असतात, महसूल पण मिळतो ना. आणि आता आम्ही बीओटी पण आमच्याकडे आहे, NUT आहे, हॅम सिस्टीम आहे. शेवटी लोक येतात ना. कधी कधी काय, आता प्रकल्प झाल्यानंतर त्याला आपल्याला पैसे द्यायचे, 3-4 वर्ष आपल्याला मिळतात. या सगळ्या गोष्टी आहेत. शक्तीपीठची चर्चा होते, शक्तीपीठची चर्चा होते, पण जो रेवस रेड्डीचा जो कोस्टल हायवेचा, जो ग्रीनफील्ड हायवेचं तुम्ही आश्वासन दिलेलं आहे, त्याच्या संदर्भात तो कधीपर्यंत, म्हणजे त्याचं काम सुरू होऊन पूर्ण होईल, तो कधी 6 तासात गोवा असं आपण एक आश्वासन दिलं. आता बघा, कोस्टलचं काम सुरू आहे, 6 खाड्यांवर पूल टाकायचे काम सुरू आहे. रेवस आपला कारंजा काम सुरू झालेलं आहे. आणि ही कामं सुरू झालेली आहेत कोस्टलची. आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड रस्ता करतोय. DPRचं काम झालेलं आहे. आणि जसं मुंबई पुणे झाला, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाला, तसा मुंबई सिंधुदुर्ग हा देखील ॲक्सेस कंट्रोल रस्ता आम्ही करतोय. आणि त्यामुळे गोवा, मुंबई, कोकणामध्ये अगदी 4-5 तासामध्ये माणूस पोचेल, अशा प्रकारचं. म्हणजे आम्ही ॲक्सेस कंट्रोलचं ग्रीड तयार करतोय. राज्याच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यामध्ये जात असताना, आता 20 तास, आता नागपूर मुंबई 20 तास, 18 तास, 22 तास अंतर होतं ना. आता बघा, आता तुमचे लोक पण गेले असतील पत्रकार याला, अधिवेशनाला. परवा आम्हाला इंडिगोचा जास्त महत्व कळलं त्याचं. इंडिगोचा प्रॉब्लेम झाला, गेलाय ना समृद्धीनी. आता काय समृद्धी आहे ना, पाण्यासारखा रस्ता एकदम. आणि 7 तासामध्ये, कुठे 20 तास, कुठे 7 तास, कुठे 8 तास. त्यामुळे कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जाताना 6-7 तासात माणूस पोचला पाहिजे. कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. कनेक्टिव्हिटी ज्या राज्याची योग्य प्रकारे आणि जलद गतीने आपण करू शकतो, ते राज्य वेगाने पुढे जातं.
हे तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आणि आता उपमुख्यमंत्री पदाच्या काळात ही सगळी विकास कामं होत आहेत, तरीही काही लोक तुमचं उपमुख्यमंत्रीपद हे घटनाबाह्य आहे असं म्हणतात. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते घटनाबाह्यच म्हणत होते. मुख्यमंत्री होतो ते घटनाबाह्य मुख्यमंत्री, यांचं सरकार पडणार, मुख्यमंत्रीपद जाणार, आठवडा झाला की लगेच 15 दिवस झाले, 1 महिना झाला. त्यांच्याकडे कोण ज्योतिषी होता माहीत नाही, खरा ज्योतिषी म्हणजे म्हणजे 2.5 वर्ष असंच बोलत राहिले. तुम्ही आता दुसऱ्या प्रश्नाकडे येतो मी मुद्दामून, याला जोडूनच आहे. आता नगरपालिका निवडणुकीमध्ये दुसऱ्या कुठल्या पक्षाला येऊच द्यायचं नाही म्हणून ठरवलं होतं का तुम्ही? म्हणजे नाही, पण मी सांगतो, मुख्यमंत्री असतानाही आरोप प्रत्यारोप होते, टीका होती, पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं का? मी लक्षच दिलं नाही. माझा फोकस कामाकडे ठेवला. मी नेहमी सांगायचो, मी आरोपाने उत्तर देणार नाही, टीकेला टीकेने उत्तर देणार नाही, मी कामातून उत्तर देणार. आणि म्हणून मी कामातून उत्तर दिलं, म्हणून एवढे सगळे प्रकल्प करू शकलो आम्ही. आणि तीच आता परत काही लोकांना काय झालं, पचनी पडत नाही मुख्यमंत्री झालेलो मी. आणि एक शेतकऱ्याचा पोरगा कालचा काय, कोण काय, कसं काय झाला मुख्यमंत्री, त्यांना मान्यच नव्हतं. आता उपमुख्यमंत्री आहे तरी ते सुरूच आहे. तुम्ही खुश नाही असं म्हणतात, वर्षभर झाला तरी उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही खुश नाहीत असंही म्हणतात. आता काय रोज हास्य जत्रेला जाऊ? बरं, आता महापालिका निवडणुका येत आहेत, नगरपालिका निवडणुका तर तुम्ही तिघांनी पक्षांनी अशा लढवल्या की दुसऱ्या पक्ष कोणी येणारच नाही, आपणच सगळं लढवायचं. ती पण स्पेस आपणच घ्यायची ठरवली होती. नाही, भांडणाची पण असं काही नाही. बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण आम्ही दुर्दैवाने पाहिलं, मी रोज 6, 7, 8 सभा करायचो, देवेंद्रजी करायचे, अजितदादा पण सभा करायचे. महाविकास आघाडीचे कोणी दिसलेच नाही आम्हाला. तुमचेच पत्रकार विचारायचे, महाविकास आघाडीची लोक या निवडणुकीमध्ये कुठे दिसत नाहीत. मी म्हणालो, आता कार्यकर्ते तिकडे निवडणुका लढवत आहेत, पण कार्यकर्ते तिकडे नेते घरामध्ये त्यांनी त्याला वाऱ्यावर सोडलं होतं. मला वाटतं त्यांनी पराभव त्यांनी मान्य केला होता. शेवटी निवडणुका लढवायला कोणी बंदी घातली होती का? शेवटी या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या. कार्यकर्त्यांच्या मागं नेत्याने उभं राहिलं पाहिजे. लोकसभा विधानसभा नेत्यांच्या निवडणुका असतात, या निवडणुका सगळ्या कार्यकर्त्यांच्या असतात. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहिला, रोज बैठक सभा एवढ्या घेतल्या, आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना देखील बळ मिळतं. त्यामुळे आम्ही काय कोणाचा स्पेस बीस घ्यायच्या मागे जात नाही. स्पेस कोणी सोडायचा त्यांनी ठरवायला पाहिजे ना, आणि मिळवायचा. आता महापालिका निवडणुका येत आहेत, तर तुम्ही तर मागे जाहीर केलं युती म्हणून जाहीर करणार, पण आता ठाकरे बंधूही एकत्र आलेत, तर या सगळ्या याचा नवीन समीकरणाचा काय मुंबईच्या निवडणुकीवर परिणाम? बघा, आम्ही निवडणुकाचं कधी टेन्शन घेत नाही, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामच करत नाही. आता मी मुख्यमंत्री झालो तेव्हा कुठे निवडणुका होत्या? आम्ही धडाधड काम करत गेलो. आता देवेंद्रजी आहेत, आम्ही धडाधड काम करतोय, कुठे बघितले निवडणुका? आणि त्यामुळे आम्ही कामाला महत्त्व देतो, कामावर फोकस करतो. त्यामुळे निवडणुकांची चिंता आम्हाला नाही बिलकुल. आणि तुम्हाला मी सांगतो, लोक सुज्ञ आहेत आणि जनता सुज्ञ आहे. त्यांना माहीत आहे की काम करणारे कोण, घरी बसणारे कोण. या निवडणुकीत कमीत कमी फेसबुक लाईव्हवर तरी सभा घ्यायला पाहिजे होत्या, त्या पण नाही घेतल्या. आता मी सांगतो तुम्हाला की आम्हाला कुणाची युती होते, आघाडी होते, याच्याशी काही बिलकुल देणं घेणं नाही. लोकशाहीमध्ये कोणी कोणाशी युती करू शकतो, आघाडी करू शकतो, परंतु लोक, मतदार हे सुज्ञ आहेत. 3.5 वर्षाचा कालावधी, 3.5 वर्षात केलेलं काम हे लोकांसमोर आहे. आता आम्ही करत असलेलं काम लोकांसमोर आहे. त्यामुळे महायुती या महापालिकेच्या निवडणुका देखील जिंकणार. आणि ठाकरे ब्रँड, आता तुम्ही कामाचं, आमचा ब्रँड काम आहे. कामाला आम्ही महत्त्व देतो, आणि त्यामुळे मला बाकी त्याच्यावर काय बोलायचं नाही आहे. लोकशाहीमध्ये मी सांगतो ना की कोणालाही कोणाबरोबर युती
मनोमिलन सगळ्या गोष्टी असतात ते करतात. नाही, ठाकरे ब्रँड मुंबईत असं असतं आहे जाणवतंय बाळासाहेबांच्या नंतर, कारण मुख्यमंत्री असं म्हणाले एकच तो ब्रँड होता, आता नाहीये. बाळासाहेबांचे विचार तर आमच्याबरोबरच आहेत ना. बाळासाहेबांच्या विचारावर तर आम्ही पुढे गेलो आणि सरकार बनवलं. सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार त्यावेळेस केलं आणि लोकांनी ॲक्सेप्ट केलं. आणि बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्याने देखील लोकांनी त्यांना देखील निवडणुकांमध्ये जे काही जागा दाखवायची ती दाखवली. शिंदेसाहेब, एक जे 60 आमदार आले ना आमचे, हो, आले. 80 लढून 60 आले ना, आणि 232 जागा आल्या ना महायुतीच्या. कशामुळे? कामामुळे, केलेल्या योजनांमुळे, केलेल्या विकासामुळे. त्यामुळे ये जनता है, सब जानती है. एक जे मळब होतं ते आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की आमच्यात तणाव होता, पण तो खालच्या पातळीवरती होता. तुम्ही भेटलात, बोललात, चर्चा झाली आणि आता तो तणाव असणार नाही. महाराष्ट्राला हे पण समजून घ्यायचं की तो तणाव जो होता तो खरोखर काय होता. म्हणजे तो रवींद्र चव्हाण यांच्यापासून सुरू झाला, तुम्ही नंतर दिल्लीत गेलात, तो नंतर मग आणखी वाढला, आणि आता तुमच्या जेव्हा तिघांच्या बैठका झाल्या किंवा दोघांच्या झाल्या त्यानंतर काय स्पष्टता आली ते एकदा कळलं तर मग बरंच होईल. काही तणाव वगैरे काही नसतो. कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा निवडणुका असतात, एक दुसऱ्यासमोर उभे राहतात. थोडंसं आम्ही ठरवलं होतं की जिथं एकत्र युती करायची, युतीने लढायचं. काही ठिकाणी आम्ही युतीने लढलो, काही ठिकाणी शक्य झालं नाही तिथे वेगळे लढलो. परंतु कुठेही असं टोकाची टीका वगैरे काही. पण तू दिल्लीला गेला तर दिल्लीला काय इथले प्रश्न घेऊन जातो का आम्ही? मी बिहारला शपथविधीसाठी एनडीएचा मी 3ऱ्या नंबरचा घटक पक्ष आहे. प्रधानमंत्री मोदीजी प्रत्येक बैठकीला बोलवतात. अमित भाईंकडे जेव्हा विषय असतात ते अमित भाई बोलवतात. आणि त्यामुळे मी बिहारच्या आपलं शपथविधी होता त्याचं निमंत्रण मला होतं आणि मी दिल्लीला गेलो. दिल्लीवरून अमित भाईंचं अभिनंदन केलं. 50 मिनिट तुमची चर्चा झाली, त्याची खूप चर्चा झाली. तुम्ही आता काय पत्रकार, बाहेर प्रश्नही तुमचे, उत्तरही तुमचे, पतंगही तुमची, उडवायची तुम्ही. पण रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल तुमची नाराजी होती ती तुम्ही एक दोनदा बोलूनही दाखवली. मागच्याच माझ्या मुलाने तुमची नाराजी होती की नव्हती? कधीही कुठल्याही विषयावर नाराजी किंवा काही कधी दर्शवली नाही. आणि आमचं चर्चा झाली मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, काही विषय होते आणि त्यावर ठरलं की आपण युतीने लढायचं. दुसरी गोष्ट, आपले भाजपचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षामध्ये आपण घ्यायचे नाही आणि ठरलं, त्याच्यावर पडदा पडला, संपला विषय. मुंबईसह तुम्ही सगळ्या निवडणुका एकत्रित सगळीकडे एकत्र लढणार. सर, थँक्यू सो मच. तुम्ही या वेळात वेळ काढून आला.